मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 19 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी सौंदर्य आणि ललितला सांगत असते की गार्डनमध्ये आम्हाला आई आणि दीपिकाही भेटल्या होत्या. आम्ही एकत्र खेळलो, खूप मजा केली. आणि ते ऐकून सौंदर्य आणि ललित खूप खुश होतात. तर सौंदर्य विचारते, दीपिका तिच्या डॅडासोबत बोलली का? मात्र कार्तिकी सांगते की नाही, आईने तिला खूप समजावलं पण ती नाही बोलली. माझ्यासोबत थोडा वेळ खेळून ती निघून गेली आणि त्यामुळे सौंदर्या नाराज होते. तर कार्तिकी तिला समजावत सांगते, तू काळजी नको करू आजी, आई तिला समजावून पुन्हा घरी घेऊन येईल. आणि त्यावर सौंदर्या म्हणते की तू म्हणत आहे अगदी तसंच होऊ दे. कधी एकदा प्रिन्सेसची हाक कानावर पडते असं झालंय मला. आणि तितक्यातच ग्रँडमा अशी हाक ऐकू येते. ती हाक ऐकून ललित आणि सौंदर्याला खूप आनंद होतो. ते बघतात तर समोर दीपा दीपिकाला घेऊन उभी असते. दीपिका पळतच येऊन सौंदर्याला मिठी मारते. दोघीही रडत असतात. सौंदर्याचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. तर कार्तिकी आणि दीपाही खूप खुश होतात. त्यानंतर दीपिका ललितलाही जाऊन भेटते. सर्वजण खूप आनंदात असतात. दीपा सांगते की दीपिका तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी स्वतःहून इथे आली आहे. आणि ते ऐकून तर सौंदर्या ललितला खूप आनंद होतो. त्यानंतर सौंदर्या दीपाला म्हणते की तुझे किती आणि कसे आभार मानू कळत नाही. थँक्यू सो मच दीपा. तर दीपिका कार्तिकबद्दल विचारते. सौंदर्या सांगते की तो त्याच्या रूममध्ये आहे, तू जाऊन त्याला भेट, खूप आनंद होईल त्याला. आणि त्यानंतर दीपिका आणि कार्तिकी कार्तिकच्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघतात. तर इकडे कार्तिक एकटाच उदासपणे बसलेला असतो. तो मनाशी म्हणत असतो की कधी जाणार तुझा माझ्यावरचा राग दीपिका, कधी बोलणार तू माझ्याशी. आणि तो रडतच म्हणतो की दीपिका ये ना गं परत प्लीज. आणि तितक्यात त्याच्या कानावर डॅडा अशी हाक ऐकू येते. त्यामुळे त्याला धक्काच बसतो. पण त्याला असं वाटतं की हा सुद्धा एक भासच आहे. पण हाक पुन्हा पुन्हा ऐकू येते आणि त्यामुळे कार्तिक अस्वस्थ होऊन बाहेर येतो. तिथे सौंदर्य आणि ललित बसलेले असतात. कार्तिक त्यांना सांगतो की मला आता दीपिकाचा आवाज ऐकू आला, तिने मला हाक मारली, तुम्हाला आली का ऐकू? मात्र सौंदर्य आणि ललित त्यावर काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे कार्तिक अजूनच अस्वस्थ होतो. आणि तितक्यात पुन्हा एकदा दीपिकाची हाक त्याला ऐकू येते. आणि त्यापाठून दीपिकाही पळतच त्याच्याकडे येत त्याला मिठी मारते. कार्तिकचा या सगळ्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही. तर कार्तिकी त्याला म्हणते की फ्रेंड, दीपिका खरंच आली आहे. आणि कार्तिकचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. तो रडतच दीपिकाला उचलून घेतो आणि तिला विचारतो की तू पुन्हा मला सोडून तर जाणार नाही ना? त्यावर दीपिका म्हणते, नाही डॅडा, मला तुझ्याशिवाय करमणारच नाही, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. तर कार्तिक म्हणतो, तू जर पुन्हा गेली ना तर मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही गं. आणि ते ऐकून सर्वांचेच डोळे भरून येतात. त्यानंतर कार्तिक दीपाचे आभार मानत म्हणतो की दीपा थँक्यू, तुझ्यामुळे मला माझी मुलगी परत मिळाली. त्यावर दीपा म्हणते की मुळात दीपिका शहाणी, समजूतदार आणि विचारी आहे. सर्व क्रेडिट तर तिच्या समजूतदारपणाला जातं. त्यावर कार्तिक म्हणतो, हो पण तिला समजवण्याचं काम तर तू केलंस ना दीपा. आणि ते फक्त तूच करू शकली असती, कारण ती दुसऱ्या कोणाचं ऐकतच नव्हती. तू तिचा विश्वास मिळवला, खरंच थँक्यू सो मच. तर दीपा म्हणते, तुमच्या दोघांमधील गैरसमज दूर झाला ना मग झालं तर. आणि हे सर्व पाहून सौंदर्या ललितला तर खूप आनंद होतो. त्यानंतर दीपा कार्तिकीला विचारते की काय गं, आईची आठवण आली की नाही तुला? घरी यायचं आहे ना? आणि त्यावर कार्तिकीही आनंदाने होकार देते. तर सौंदर्या म्हणते, अगं लगेच कुठे निघालीस? पण दीपा म्हणते की आता निघायला हवं आई. आणि तसंही आता तुमची प्रिन्सेस आली आहे ना, तिला वेळ द्या, आम्ही निघतो आता. आणि त्यावर सौंदर्याही होकार देते. त्यानंतर कार्तिकी कार्तिकला म्हणते की बेस्ट फ्रेंड, मी घरी जात आहे, पण मला तुझी खूप आठवण येईल. तर कार्तिकही म्हणतो की मीही तुला खूप मिस करेल कार्तिकी, आपण अधूनमधून भेटत जाऊ. आणि त्यावर कार्तिकीही होकार देते. तर सौंदर्या मनाशी म्हणते की अधूनमधून का, उलट तुम्ही चौघांनी इथेच राहायला हवं. दीपा आणि कार्तिकीचा अधिकार आहे तो. हे सगळं कसं जमवून आणू मी, काय करू ते कळत नाही. त्यानंतर दीपा आणि कार्तिकी जाण्यासाठी निघतात. सौंदर्य पुन्हा एकदा दीपाला थँक्यू म्हणते आणि सांगते की कधी काही लागलं तर विसरायचं नाही, आम्ही इथेच आहोत ते. आणि त्यावर दीपाही हो म्हणते. त्यानंतर दीपिका दीपाला म्हणते की आय विल मिस यू आंटी. तर दीपाही म्हणते की मला पण तुझी खूप आठवण येईल गं, अगदी चुकल्यासारखं होईल. आणि त्यानंतर दीपिका दीपाला आणि कार्तिकीला मिठी मारून निरोप देते. त्यानंतर दीपा कार्तिकी निघतात.
तर निघताना दीपा कार्तिकलाही बाय म्हणते आणि तोही तिला हसून बाय म्हणतो. त्यामुळे सर्वजण खूप आनंदी होतात. तर दुसरीकडे आधी रागातच श्वेताला म्हणतो की आता अजिबात काही बोलू नको, कळलं ना तुला? तुला सवयच आहे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायची. कशाला ओढलंस वहिनीला या सगळ्यामध्ये? ती तिचं काम करून जाणार होते ना, पण तुला हुक्की आली तिला चिडवायची. आणि आता जे व्हायचं होतं ते झालं आहे. त्यावर श्वेता रडतच म्हणते, अरे पण तिला का मिळाली हे ॲड? या ॲडसाठी मी सुटेबल आहे. त्यावर आदी म्हणतो, हे तू नाही ठरवू शकत. तर श्वेता रडतच म्हणते, काय करू मी आता? माझ्याच बाबतीत का घडतं असं? त्यावर आदी म्हणतो, कारण तू नेहमी वाईट विचार करते लोकांबद्दल आणि त्याचीच शिक्षा मिळते तुला. त्यामुळे श्वेता म्हणते की तू सुद्धा मलाच बोल, तुला तर मला बोलायला चान्सच हवा असतो ना. त्यामुळे आदी म्हणतो की हो ना, मला दुसरा काही उद्योगच नाही, पण कधीतरी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करून बघ. मला खात्री आहे तुझंही नक्कीच चांगलं होईल. पण श्वेता खूपच अपसेट असते. ती आदीला म्हणते की तू पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलून बघ ना, काही होत आहे का ते. मात्र आदी तिला सांगतो की मी आता काहीच करू शकत नाही. आपलं प्रोडक्ट इंटरनॅशनल मार्केटमध्ये लॉन्च होण्यासाठी तो माणूस खूप महत्त्वाचा आहे आणि त्याने घेतलेला प्रत्येक डिसिजनसुद्धा. त्यामुळे आता त्यात काहीच बदल होऊ शकत नाही आणि आधीही तेथून निघून जातो. तर श्वेताला समोर दीपाचा भास होतो, जी श्वेतावर हसत म्हणत असते की तुला मिळणारी जाहिरात मला मिळाली श्वेता. आणि त्यामुळे श्वेता खूपच पॅनिक होते. ती एकटीच बडबडत असते की दीपा तू ही ॲड कशी करते ते बघतेच मी. त्यानंतर रात्री आधी ऑफिसमध्ये घडलेला सर्व प्रकार सौंदर्य आणि ललितला सांगतो. जजने दीपाची निवड केली आहे हे ऐकून तर ते दोघे खूपच खुश होतात. त्यांना दीपा आणि दीपिकाचं खूप कौतुक वाटतं. मात्र आधी त्यांना सांगतो की पण वहिनी ॲड नाही करणार. ती तेथून काही न सांगताच निघून गेली आणि त्यामुळे सौंदर्य आणि ललितला धक्काच बसतो. पण सौंदर्य आदीला म्हणते की तू दीपाला उद्याच ऑफिसमध्ये बोलावून घे, मी तिच्यासोबत बोलते. आता सतेज कांतीची ही ॲड जर कोणी करणार असेल तर ती दीपाच. तर दुसरीकडे कार्तिकी दीपाला इनामदारांच्या घरच्या आठवणी सांगत असते. तर इकडे दीपिका ही कार्तिकला दीपाबद्दल सांगत असते आणि त्या दोघीही आपण चौघेजण परत भेटूया म्हणून हट्ट करतात आणि त्यावर दीपा कार्तिकही होकार देतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, सौंदर्या दीपाला ऑफिसमध्ये बोलावून घेते. तिथे सौंदर्य आणि ते जज दीपाला सांगतात की सतेज कांतीची ही ॲड तुम्हीच करणार आहात आणि ते ऐकून तर दीपाला धक्काच बसतो. त्यानंतर दुसरीकडे श्वेता मात्र कार्तिकीला जाऊन भेटते आणि तिला सांगते की खरं तर ॲडमध्ये तुला घ्यायला हवं होतं ना, तू दीपाची मुलगी आहे, पण त्यांनी मात्र दीपिकाला घेतलं. आणि हे सर्व ऐकून कार्तिकी नाराज होते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.